यावल तालुक्यातील हिंगोना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेत प्रथमेश मुकेश महाले वय अंदाजे 22 यांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गौरव जीवन जाधव यांनी प्रथमेश महाले यांच्या छातीवर व पोटावर धारदार चाकूने वार केले। वार अत्यंत गंभीर असल्याने प्रथमेश यांची प्रकृती चिंताजनक झाली। त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र छाती व पोटावर गंभीर जखमा झाल्याने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सावदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन पाटील यांनी तपासणी करून प्रथमेश महाले यांना मृत घोषित केले। दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रीना गजरे, मोहित गजरे व निखिल गजरे हे देखील चाकू हल्ल्यात जखमी झाले आहेत। त्यांच्यावर पुढील उपचार जळगाव येथील रुग्णालयात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात येत असून पुढील तपास 28/2/2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास हिंगोना गावात दोन कुटुंबांमध्ये मागील भांडणाच्या कारणावरून जे वाद झाले होते त्या वादाचे पर्यवसन त्यांच्या मारामारीत झालं आणि त्याच्यात त्या मारामारीत एकाचा मृत्यू झालेला आहे आणि इतर जखमी आहेत। त्या संदर्भात आपल्याकडे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे फैजपूर पोलीस स्टेशनला आणि इतर सगळं म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा वगैरे झालेला आहे। पुरावा संकलनाचं काम चालू आहे। आरोपी सुद्धा आमच्या ताब्यात आहेत। आम्ही खातरजमा करून लवकरात लवकर म्हणजे आता आरोपी अटक करून पुरावा जास्तीत जास्त गोळा